हे आंबे मला वाटतं 2004 किंवा 2002चे आहेत, बरोबर. दिलीप भाऊ असतानाचे आंबे ती. आणि ही गणपतीची भाकर आहे साधी, ही गडावरची आईची भाकर आहे, ही मेलडी माताची आहे. आणि हे गणपतीचे कालचे मोदक आहेत, पण ते आज आपण बनवले कारण की वेळच नाही बनवायला आपल्याला. आणि आता शिवलिंगावर साक्षात्कार कमी आहे, पण काही ठिकाणी भोलेनाथ आता तिकडे येऊन बसलेले आहेत जेवायला, बरोबर. जेवण बनायच्या अगोदर येऊन बसतात ती मेलडी माता वगैरे सगळे येतात जेवायला आपल्या घरात. आणि हे बरेचसे देव आपल्याला घरामध्ये साक्षात्कार करत आहेत. पण प्रश्न असा आहे की वास्तविक जो सुंदर गणपती ह्या मूर्तीत प्रगट झाला आहे. आईसाहेब तर असतातच घरामध्ये, नो प्रॉब्लेम. आणि साधी अगरबत्तीची भक्ती आहे रामभाऊ आपली काय जास्त विशेष भक्ती नाही आहे, स्वामी करून देतात आपल्याकडे. आणि इथे शिवाजी महाराज काल आले होते, प्रकट झाले होते या मूर्तीमध्ये. म्हणजे हे जे महापुरुष जे बनतात ना रामभाऊ, ते प्रत्यक्ष भोलेनाथ बनवतात त्यांना. इथे भोले बाबा बसलेले आहेत आता जेवायला. तर असंही आपलं घर चमत्कारिक आहे. 2-3 दिवसांनी जागृत रव्याने बनेल आंबेरस. 5 तत्वाचा 5 पांडवाचा आंबेरस आहे. का पांडवसुद्धा वनवासात होते तसं आपल्याला वनवास प्राप्त झालेला आहे. आणि वनवास वगैरे काय नाही, राजाच आहे आपण, पण ते बायकोसाठी थोडासा वनवास आहे आपला. तर हे घर दशरथ राजाचं घर आहे. इथं काय माहिती किती दिवस वनवास राहतो आता. चला आता हा स्वयंपाक झाला की मोदक वगैरे गणपतीला देतो, मग तुम्ही जेवण करून घ्या सगळे. म्हणजे दिगंबर भाऊ आणि रामभाऊ जेवा, कारण की हे अजर जेवण फक्त आपल्या खास माणसांनाच देतो मी, बरोबर. चला, स्वामी समर्थ.